इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण मागच्या लेक्चर्समध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात केली होती। हा घटक आपण शिकलेलो आहोत। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि अंतर्गत व्यापार या दोन्ही संकल्पना सुद्धा आपण समजून घेतल्या। त्यातला फरक किंवा भेद, साम्य आणि भेद या सुद्धा संकल्पना आपण मागच्या लेक्चर्समध्ये शिकलेलो होतो। आपण आजच्या लेक्चर्समध्ये काय पाहणार आहोत तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे बघायचे। आपल्याला काय बघायचे? आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे बघायचे। लेक्चर सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकच सांगेन, सर्वांनी लेक्चर पूर्ण पहा, स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला यावर परीक्षेला जे प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला व्यवस्थितरित्या लिहिता येतील। मी तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये असे सांगितलं की मी MCQ पॅटर्नमध्ये सुद्धा लेक्चर्स टाकेल, ते मी टाकलेलं आहे। तुम्ही सर्वांनी नक्कीच पहा। तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न तिथं दिलेले आहेत। ते तुम्ही नेटसेटचा अभ्यास करत असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा कोणताही अभ्यास असेल त्याच्यावरती आधारित ते प्रश्न आणि उत्तरं आहेत। तर सर्वांनी ते लेक्चर नक्की पहा। त्याचबरोबर लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। लेक्चर स्किप न करता बघण्याचं कारण एकच की तुम्हाला सविस्तर लेक्चर समजला पाहिजे, जेणेकरून प्रश्न कशाही पद्धतीने फिरवून विचारला तरी तो तुम्हाला तिथं देता आला पाहिजे। FY SY त्याचबरोबर TYच्या वर्गाला सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा विषय स्पेशल विषय आहे। TYच्या विद्यार्थ्यांना, FYच्या विद्यार्थ्यांना सेकंड सेमिस्टरला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा एक चॅप्टर आहे। त्या चॅप्टरवर आधारित प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर SYला सुद्धा त्यांच्या सिलेबसमध्ये हा प्रश्न पाहायला मिळेल किंवा हा घटक आहे। त्यामुळे सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि लेक्चर पाहायचं आहे। लक्षात अधिक वेळ न वाया आपण आपल्या या लेक्चरच्या सेशनकडे वळूया। आपला आजचा लेक्चर जो आहे तो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे फायदे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे बघत आहोत की आंतरराष्ट्रीय व्यापार केल्यामुळे देशाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात। असं आपण मागच्या लेक्चरला अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्ही संकल्पना समजून घेतल्या। त्याचा थोडासा धावता आढावा मी तुम्हाला घेऊन देते की अंतर्गत व्यापार आपण कशाला म्हणतो की जो देशातल्या देशात जो व्यापार चालतो त्या व्यापाराला काय म्हणतात? अंतर्गत व्यापार। लक्षात त्याचबरोबर देशाच्या सीमारेषेच्या आत जो व्यापार चालतो त्याला आपण अंतर्गत व्यापार म्हणतो। लक्षात मग आंतरराष्ट्रीय व्यापार कशाला म्हणायचं तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे जी देशाची सीमारेषा आहे, जी देशाची सीमारेषा आहे, सीमारेषा ओलांडून जो व्यापार चालतो त्याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं जातं। कोणता व्यापार म्हटला तो? आंतरराष्ट्रीय व्यापार। जो सीमारेषा ओलांडून होत असतो, देशाची सीमारेषा ओलांडून जो व्यापार चालतो त्याला म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार। मग भारताचा अमेरिकेशी असलेला व्यापार, भारताचा इंग्लंडशी असलेला व्यापार, भारताचा चीनशी असलेला व्यापार, हे जे आपण इतर देशांशी व्यापार करतो त्या व्यापाराला म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार। आणि अंतर्गत व्यापार म्हणजे काय? देशाची सीमारेषेच्या आत, देशाच्या सीमारेषेच्या आत जो व्यापार चालतो त्याला म्हटलं जातं अंतर्गत व्यापार। अंतर्गत व्यापारामध्ये काय येतं तर भारतामध्ये महाराष्ट्राचा गुजरातशी असलेला व्यापार, गुजरातचा दिल्लीशी असलेला व्यापार, त्याचबरोबर कर्नाटक, मद्रास या घटक राज्यांसोबत चाललेला जो व्यापार असतो तो व्यापार म्हणजेच काय आहे? तुमचा अंतर्गत व्यापार। समजली ही संकल्पना? तुम्हाला नक्कीच समजली असेल। मागच्या लेक्चरमध्ये सविस्तररित्या घेतलेली आहे, इथं फक्त तुम्हाला डेफिनेशन समजवली आहे। लक्षात आता आपण काय बघू? आपल्याला काय बघायचे? आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे। कशाचे फायदे बघायचे? आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे। एका देशाचा आपण दुसऱ्या देशांसोबत केलेला जो व्यापार आहे त्या व्यापाराचे काय काय फायदे होतात ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर पहिला फायदा काय आहे बघा? किमतीतील समानता। किमतीतील समानता म्हणजेच काय तर पहा, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे किमतीतील समानता निर्माण होते आणि तो फायदा आपल्याला घेता येतो। तो कशा प्रकारे घेता येतो तर बघा, ज्या देशामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये जर एखाद्या वस्तूची कमतरता असेल किंवा एखाद्या वस्तूची टंचाई असेल, काय असते? समजा आपल्या भारत देशामध्ये एखाद्या वस्तूची टंचाई असेल, उदाहरणार्थ आपण काय घेऊ? गहूची टंचाई आहे। आपल्या भारत देशामध्ये जर गव्हाची टंचाई असेल तर आपण काय करणार आहोत
तर आपला भारत देश काय करणार, आपले जर इतर देशांशी संबंध चांगले असतील तर आपण अमेरिकेकडे काय करणार, मग समजा अमेरिका हा जरी भांडवल प्रधान देश असला तरी तिथं गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करून येतं. काय होतं, गव्हाचं उत्पादन कसं होतं, मोठ्या प्रमाणात करून येतं की आपल्या तो स्वतःच्या देशाची गरज बघून तो आपल्याला निर्यात करू शकतो. येत्या लक्षात. तेव्हा आपण काय करतो, तर आपण भारत देश अमेरिकेकडून काय घेतो, तर अमेरिकेचं समजा एक अजून थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी एक सोपा जो उदाहरण देते. आपण भारत आणि अमेरिका घेतलेला आहे, बरोबर. भारत आणि अमेरिका आहे, तर आपल्या भारत देशाची लोकसंख्या जास्त आहे, भारत देशाची लोकसंख्या जास्त आहे, तर लोकसंख्या पुरेल एवढं गव्हाचं उत्पादन आपल्या देशामध्ये नाहीये. त्यावेळेस काय होतं, जर गव्हाचं उत्पादन आपल्या देशात नाहीये तर मग त्या गव्हाच्या किमती काय होतात, वाढत जातात. गव्हाच्या किमती वाढतात आणि काही वेळेस काय होतं, म्हणजे गरीब जे लोक आहेत तर ते गव्हाची खरेदी करू शकत नसतात. भरपूर वेळा आपण काय केलं तर अजून किंमत वाढेल या उद्देशाने व्यापारी काय करतात, मग गव्हाची टंचाई निर्माण करतात. काय करतात, गव्हाची टंचाई निर्माण करतात. मग ही गव्हाची जर टंचाई निर्माण जर झाली तर काय होतं, मग लोकांना गहू मिळत नाही किंवा गव्हाचे भाव वाढतात. गव्हाचे भाव जर वाढले तर काय परिणामी काय होऊन जातं, गव्हाचे भाव वाढल्यावर सर्वसामान्य लोकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर मग अशा वेळेस असं शक्य आहे की ज्या गोष्टीमध्ये म्हणजेच काय, अमेरिका आता गव्हाच्या उत्पादनामध्ये कसं आहे तर जास्त म्हणजे त्या देशामध्ये गहू जास्त पिकतो. मग त्या देशात जर गहू जास्त पिकत असेल तर आपण काय करणार, अमेरिकेकडून कोणता भाव आहे त्या भावाने आपण काय करणार, गव्हाची आयात करणार. काय करणार, गव्हाची आयात करणार. गव्हाची आयात करणार म्हणजेच काय, गहू आता आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. जर गहू जर जास्त प्रमाणात आला तर साहजिकच गव्हाच्या किमती कशा होत जातील, मग कमी होत जातील. बघा, जेव्हा जर एखाद्या वस्तूचा साठा बाजारात जर मोठ्या प्रमाणात असला तर त्याचे भाव काय होतात, कमी होत जातात. जेव्हा बाजारामध्ये एखाद्या वस्तूची जर टंचाई असेल तर तिचे भाव कसे असतात, जास्त असतात. पण एखाद्या वस्तू जर मोठ्या प्रमाणात जर बाजारामध्ये उत्पादित झाल्या किंवा बाजारामध्ये आल्या तर काय होतं, त्याचा भाव कमी होत जातो. मग गव्हाच्या किमती आपोआपच कमी होत जाणार. जर आपण अमेरिकेकडून आयात करणार तर आपण काय होईल, गव्हाची किंमत आपोआप कमी. गव्हाची किंमत आपोआप कमी होईल म्हणजेच काय, भारताच्या किमती एवढी अमेरिकेच्या गव्हाची किंमत होईल. अमेरिकेच्या गव्हाच्या किमतीसारखी आपल्या भारताच्या गव्हाची किंमत होईल. मग भारतातली गव्हाची किंमत जर तेवढी झाली तर साहजिकच आहे आपल्याला तो गहू खरेदी करता येईल. म्हणजेच काय, तो एक फायदा होईल की आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येईल. येत्या लक्षात. म्हणजे किमतीमध्ये काय होईल, मग समानता निर्माण होईल. मग श्रीमंतांना गरिबांना पण त्याची खरेदी करता येईल. लक्षात. हा एक पहिला आपल्याला सांगतात. दुसरं काय, आपल्याकडे तयार न होणाऱ्या वस्तूंचा आपल्याला काय करते, लाभ घेता किंवा मिळवता येते. आता बघा, प्रत्येक देश हा प्रत्येक वस्तूंमध्ये स्वयंपूर्ण असेलच असे नाही. कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला इतर देशांवरती अवलंबून राहावंच लागत असतं. जसं आपल्याकडे नैसर्गिक साधन संपत्तीच्या याच्यावरती आपण अनेक वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतो, तसं प्रत्येक देश त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या म्हणजे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या आधारे काय करतात, वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन घेत असतात. लक्षात. मग ज्या वस्तूंची विपुलता आपल्याकडे जास्त आहे त्या वस्तूंसाठी म्हणजे ज्या वस्तूसाठी लागणारा कच्चा माल आपल्याकडे जास्त उपलब्ध आहे, आपण त्या वस्तूंचं उत्पादन वाढवायचं. आणि ज्या वस्तूच्या उत्पादनाचा खर्च जास्त येत असेल तर ते आपण आपल्याकडे बनवायचं नाही, तर आपण ते काय करायचे, इतर देशांकडून आयात करायची. प्रत्येक देश तसंच करतो. ज्यांच्याकडे ज्या वस्तूची उपलब्धता म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती किंवा कच्चा माल, ज्या वस्तू जास्त असतात, कच्चा माल जास्त असतो, त्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. आणि ज्या वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च खूप जास्त येत असतो, उत्पादन खर्च जास्त येत असला परंतु त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल पण कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तर मग अशा वस्तूंची ते काय करतात, निर्मिती करत नाही, तर ते दुसऱ्या देशांकडून काय करतात, आयात करतात. म्हणजेच काय, प्रत्येक देश असा करत असतो. म्हणजे ही टेंडन्सी वापरल्यामुळे, ही पद्धत वापरल्यामुळे प्रत्येक देशाला एकमेकांकडून काय होतं, वेगवेगळ्या वस्तूंची प्राप्ती होत असते. आणि एखाद्या वस्तूंमध्ये तो देश काय करत असतो, प्रगत होत असतो किंवा त्या वस्तूंची काय करत असतो, निर्मितीची ज्या वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल जास्त उपलब्ध असला का त्याची काय करतात, निर्मिती वाढवतात. निर्मिती वाढवून काय करतात, मग इतर देशांना त्याची निर्यात करतात. देशातली गरज भागून इतर देशांमध्ये त्याची काय करतात, मग निर्यात करत असतात. याला म्हणजेच काय, प्रत्येक देश असं ही एक पद्धत वापरत असतं की आपल्याकडे तयार न होणाऱ्या वस्तू
इतर देशांकडून मागवतात आणि आपली गरज भागवतात। आलं लक्षात? पुढचा पॉईंट आपल्याला त्याच्यामध्ये सांगतात हा एक आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा सांगतात। पुढचा फायदा काय? प्रचंड उत्पादन, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी सुद्धा फायदेशीर राहतं। आपल्या देशात ज्या वस्तू उपलब्ध आहेत, जो कच्चा माल उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करता येते, म्हणजे काय प्रचंड उत्पादन वाढवता येते। प्रचंड उत्पादन वाढवून आपल्याला त्या मालाची निर्यातही करता येते। निर्यात जर केली तर काय होणार आहे? मग आपल्याला परकीय चलन प्राप्त होणार आहे। हे प्रत्येक देश ही टेंडन्सी अवलंबतो, ही पद्धत अवलंबत असतो। प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभाग घेतो। आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभाग घेतल्यामुळे काय होतं? तर देशाची प्रगती सुद्धा उंचावते, म्हणजे आर्थिक स्थिती सुद्धा उंचावते, परकीय चलन सुद्धा प्राप्त होते आणि आपल्या देशामध्ये ज्या वस्तूची टंचाई आहे त्या वस्तू इतर देशांकडून मागवता सुद्धा येतात। आलं लक्षात तुम्हाला? हे प्रचंड उत्पादनामध्ये वाढ होऊन येते, हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आपल्याला फायदा सांगतात। पुढचा फायदा काय आंतरराष्ट्रीय व्यापाराचा? तर उपभोक्त्यांना कमी किमतीला वस्तू मिळतात। काय होतं? उपभोक्त्यांना कमी किमतीला वस्तू मिळत असतात। आता बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं ज्या वस्तूंमध्ये आपल्याकडे कच्चा माल जास्त आहे तर आपण त्या वस्तूंची काय करतो? निर्मिती करतो, बरोबर आहे? जास्तीत जास्त निर्मिती करतो आणि ज्या वस्तूंचा कच्चा माल टंचाई आहे किंवा त्यासाठीचे श्रमिक उपलब्ध नाहीये तर आपण काय करणार? इतर देशांकडून ती वस्तू मागवणार। म्हणजेच काय? तो उपभोग जर असं केलं तर काय होतं? जर समजा एखाद्या वस्तूची जर टंचाई असली तर मग अशी मी बोलली की गव्हाची टंचाई होती म्हणून काय झाली? गव्हाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या। जर बाजारामध्ये एखाद्या वस्तूची टंचाई असेल परंतु त्याला मागणी मोठ्या प्रमाणात असेल तर त्या वस्तूच्या किमती कशा असतात? वाढलेल्या असतात, बरोबर की नाही? मग ह्या जर किमती वाढल्या तर त्या लोकांना परवडणारा राहत नाही। मग अशा वेळेस काय करतो? जर आपण आंतरराष्ट्रीय व्यापार जर करत असलो तर आपण इतर देशांकडून त्या वस्तू मागवू शकतो। इतर देशांकडून मागवलेली वस्तू तर काय होणार? उपभोक्त्याला प्रत्येक वस्तूची किंमत त्यांना रिजनेबल मिळेल किंवा त्याचा उपभोग घेता येईल, प्रत्येक वस्तूचा उपभोग घेता येईल किंवा ती वस्तू कमी किमतीमध्ये मिळेल। जर आपल्या देशात त्याची टंचाई असली तर किंमत जास्त असेल, परंतु आपण जर इतर देशांकडून ती वस्तू मागवली तर त्याची किंमत कशी असते? कमी असते। आणि लक्षात तुम्हाला? म्हणजे उपभोक्त्यांना कमी किमतीमध्ये जास्त वस्तू, प्रत्येक वस्तू मिळत असते। आणि लक्षात कशामुळे शक्य होतं ते? तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे ते शक्य होतं। आणि लक्षात पुढचा पॉईंट आहे देणी फेडता येते। आता बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार आपण भारतच एकाच देशाशी करतो असं नाही, तर आपला अमेरिकेशी व्यापार चालतो, इंग्लंडशी व्यापार चालतो, चीनशी व्यापार चालतो, प्रत्येक देशाशी व्यापार चालतो। तर काय होतं मग? अशा आपण जर आंतरराष्ट्रीय व्यापार जर केला तर परकीय चलन आपल्याला मोठ्या प्रमाणात प्राप्त होतं। परकीय चलन प्राप्त झाल्यामुळे काय होतं? जर आपण एखाद्या देशाकडून कर्ज घेतलेलं असेल तर आपल्याला त्यांची देणी फेडता येते। आणि लक्षात त्यांच्याच चलनामध्ये आपल्याला त्यांची देणी फेडता येते। याच्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा आपल्याला सांगता येईल की जर आंतरराष्ट्रीय व्यापार जर आपण केला नाही तर आपल्याला परकीय चलन प्राप्त होणार नाही। परकीय चलन जर प्राप्त झालं नाही तर आपल्याला जर कर्जावर जी आपण रक्कम घेतली त्याची परतफेड आपल्याला करता येत नाही। अशा प्रकारची परिस्थिती तिथं निर्माण होते। आलं लक्षात? पुढचा पॉईंट आहे त्याच्यामधला देशाचा आर्थिक विकास होतो। मगाशी मी तुम्हाला बोलले की आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रत्येक देशाच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। आपण जर म्हटलं फक्त देशातल्या देशातच व्यापार करायचा म्हटला तर तेवढ्या प्रमाणात आपला विकास होणार नाही किंवा देशाचा विकास होणार नाही। देशाचा विकास जर करायचा आहे, आपल्याला विकसित देशांच्या रांगेत बसायचं आहे तर आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभाग घेणं महत्त्वाचं आहे। आंतरराष्ट्रीय व्यापारात जर आपण सहभाग घेतला तर आपल्या देशाची आर्थिक स्थिती सुधारेल। आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे लोकांना रोजगार प्राप्त होईल। लोकांना रोजगार प्राप्त झाल्यामुळे त्यांची राहणीमानाची पातळी सुधारते। लोकांची राहणीमानाची पातळी सुधारल्यामुळे साहजिकच देश विकासाच्या दिशेने वाटचाल करतो। आलं लक्षात तुम्हाला? अशा प्रकारे आर्थिक स्थिती कशामुळे सुधारते? तर आंतरराष्ट्रीय व्यापार केल्यामुळे ती सुधारत असते। आलं लक्षात? पुढचा पॉईंट आहे त्याच्यातला भेदभाव नष्ट होतात। काय निर्माण होतं? भेदभाव व्यापारासोबतच आपण जर आंतरराष्ट्रीय व्यापार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होतं? आपला इतर देशांशी व्यापार चालतो। जेव्हा आपले इतरांशी संबंध चांगले झाले तर भेदभाव नष्ट होतात, कोणत्याही प्रकारचा भेद केला जात नाही। तर आपण इतर देशांकडून मालाची ने-आण किंवा आयात निर्यात करू शकतो। परंतु जर समजा एखाद्या देशाशी जर आपले युद्धासारखे संबंध असले किंवा याचे संबंध असले तर काय होतं? मग वस्तूंची आयात निर्यातही होत नाही आणि भेदभाव निर्माण होतो। जसं उदाहरणार्थ आपण घेऊ आता पाकिस्तान हा देश असा आहे की त्याच्याने आपले जे संबंध आहे युद्धजन्य संबंध आहे। कसे आहेत? युद्धजन्य संबंध आहे। त्याचबरोबर आता सध्या काय झालं? मध्यस्थी
अमेरिकेने काय केलं होतं, अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष किंवा आता जे राष्ट्रपती झालेले आहे हे डोनाल्ड ट्रम्प, जे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, तर आपल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती भारतीय वस्तूंवरती 50% कर म्हणजे मोठ्या प्रमाणात कर आकारला. मग मोठ्या प्रमाणात कर आकारल्यामुळे काय झालेलं आहे, तर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. पण ते कसे मतभेद निर्माण झाले, तर त्यांनी आपल्या वस्तूवरचा जो कर आहे तो 50% पेक्षाही जास्त वाढवला आहे, तर ते आपल्या वस्तू जास्त महाग झाल्या. वस्तू जर महाग झाल्या तर ते बाजारामध्ये विकल्या जाणार नाही, ही अशी परिस्थिती निर्माण केलेली होती. मग त्यामुळे आपल्या देशातील जे सरकार आहे नरेंद्र मोदीजी यांनी काय केलं, तर आपले जे अमेरिकेसोबतचे संबंध होते तर ते मतभेदाचे निर्माण झाले. मग त्यांनी काय केलं, आपल्या इथला जो GST आहे म्हणजे आपल्या इथला जो कर आहे तो पूर्णपणे काय करून दिला, स्वस्त करून दिला किंवा कर कमी करून दिला. कर कमी केल्यामुळे काय झालेलं आहे की ज्या वस्तू आपण बाजारामध्ये विकणार होती त्या आपल्या बाजारामध्ये कशा झाल्या, स्वस्त झालेल्या आहे. स्वस्त झाल्यामुळे काय झालं, लोकांची खरेदी, आपल्या देशातील लोकांची खरेदी शक्ती वाढली. खरेदी शक्ती वाढल्यामुळे काय झालेलं आहे, साहजिकच आपली अर्थव्यवस्था पूर्ण विकसितच्या दिशेने वाटचाल करू शकलेली आहे. अमेरिकेने असा भाववाढ केल्यामुळे काय झालेलं आहे, तर वस्तूंवरती टंचाई किंवा उद्योगांना टंचाई निर्माण झाली होती, उद्योग धोक्यात आले होते. मग हा धोका टाळण्यासाठी मग आपल्या पंतप्रधानांनी काय केलं, तर GST काय केलेलं आहे, पूर्णपणे कमी केलेलं आहे. जिथं GST पहिले 12% लागत होतं तिथे 5% GST केला, जिथं 18% लागत होतं तिथं किती केला, 16% सॉरी जिथं 18% होतं तिथे केलं 12% केला किंवा 7-8% पर्यंत सॉरी जिथं 5% होता तो 0% ला आणला, जो 18% होता तो 5%वर आणला आणि जो 28% होता तो 18%वरती आणला. म्हणजे अशा पर्सेंटेजने 10% डायरेक्टली तो पूर्ण कर कमी केला. कर कमी केल्यामुळे आपल्या देशामध्ये त्या वस्तू विकायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. वस्तू विकल्यामुळे काय होणार आहे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी होईल, मग सुधारेल, ढासळणार नाही. कशामुळे शक्य झाले आहे ते, तर अमेरिकेने जो काम केलं होतं, जे मतभेद निर्माण केले होते त्याच्यामुळे हे केलेलं, याच्यावरती काढलेलं निराकरण आहे. जे वस्तू महाग होणार होते किंवा आर्थिक परिस्थिती ढासळणार होती त्याच्यावर काढलेला तोडगा आहे किंवा त्याच्यावर काढलेलं हे आहे. आणि लक्षात ही हा एक आपल्याला पॉईंट सांगतात. जर आपण मतभेद नष्ट करायचे असले, आपण जर आंतरराष्ट्रीय व्यापार जर केला तर काय होणार, आपल्या इतर देशांशी व्यापाराशी संबंध चांगले होतील, युद्धासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हा एक आपला चांगला फायदा सांगता येईल की भेदभाव नष्ट होतात, कोणत्याही प्रकारचे भेदभाव राहत नाही. जर आपण इतर देशांशी व्यापार व्यवहार केला नाही तर काय होणार, भेदभावासारखी परिस्थिती निर्माण होईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. मग आपल्याला जीवनावश्यक वस्तूवरती खर्च न करता आपल्याला जास्तीत जास्त युद्धजन्य वस्तूंवरती म्हणजे लष्करावरती मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल. अशी परिस्थिती कोणत्याच देशावरती यावी नाही, म्हणून जास्तीत जास्त आपण आंतरराष्ट्रीय व्यापार जर केला तर तो फायदेशीर राहणार आहे. प्रत्येक देशासोबतचे संबंध आहे ते सलोख्याचे राहतील, संरक्षणतेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे राहतील. आता लक्षात पुढचा पॉईंट आहे श्रम विभागणी आणि विशेषीकरण. श्रम विभागणी आणि विशेषीकरण म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हा सर्वात मोठा फायदा सांगतो. श्रम विभागणी आणि विशेषीकरण याच्यावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळतो. आलं लक्षात, मी MCQ पॅटर्न मध्ये तो प्रश्न जसा टाकलेला आहे असलच माझ्यामध्ये. जर नसेल तर पुढच्या लेक्चरच्या किंवा पुढच्या MCQ लेक्चर आहे त्याच्यामध्ये तो प्रश्न नक्कीच टाकून देणार आहे. आलं लक्षात, पहा श्रम विभागणी आणि विशेषीकरण म्हणजेच काय, तर प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये स्वयंपूर्ण असतो आणि काही गोष्टींमध्ये तो कसा असतो, कमजोर असतो किंवा कमकुवत असतो. जसं आपण नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत परिपूर्ण आहोत, आपल्याकडे शेतीवर आधारित जे उद्योग आहेत त्यांना आपण चालना देऊ शकतो किंवा त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो. आपल्या देशाची लोकसंख्या ही भरमसाठ आहे, म्हणून आपल्या देशामध्ये काय होतं, जरी आपण शेतीप्रधान देश जरी असला तरी आपल्याकडे गव्हाचं काय होतं, टंचाई निर्माण होते. मग गव्हाची टंचाई निर्माण होते. अमेरिकेसारखा जो देश आहे जरी तो भांडवलप्रधान देश असला तरी तिथे शेतीजन्य वस्तूंचे सुद्धा उत्पादन होते. मग समजा अमेरिकेने मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन केले आणि आपल्या देशामध्ये कशाचं उत्पादन आहे, तर बाकीच्या वस्तूंचं जे म्हणजे मसाल्याचे पदार्थ, त्याचबरोबर अजून वेगवेगळे पदार्थ यांचा आपण काय करणार, ज्या वस्तूंच्यासाठी कच्चा माल आपल्या देशामध्ये अवेलेबल आहे आपण त्यांची काय करणार, मग विशेषीकरण करणार. काय करणार, विशेषीकरण करणार, त्या मालामध्ये वाढ करणार आणि ती वस्तू विकणार. अमेरिकेकडे कोणती वस्तू जास्त आहे, तर अमेरिकेकडे गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलंय, मग ते गहू काय करणार, तो निर्यात करणार. जी वस्तू आपल्याकडे जास्त आहे तिथे श्रम लावणार, बाकीच्या दुसऱ्या वस्तूंमध्ये म्हणजे उत्पादन थांबवून आपण काय करणार, आपण त्या वस्तूमध्ये ज्या वस्तूंची उत्पादनता जास्त आहे आपल्या देशामध्ये त्या
क्षेत्राला आपण जास्तीत जास्त श्रमिक तिथे लावू आणि जास्तीत जास्त वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊ आणि ज्या वस्तूंची टंचाई आहे त्या वस्तूंची आपण काय करणार अमेरिकेकडून आयात करणार. त्या लक्षात हा एक श्रम विभाग आणि विशेषीकरणाचा एक फायदा आपल्याला सांगते कशाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने. त्याचबरोबर आपल्याला सांगतील तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत. आपले जर आंतरराष्ट्रीय संबंध चांगले असले आपले जर इतर देशांशी संबंध चांगले असले तर आपल्या देशामध्ये जर नैसर्गिक आपत्ती आली आता मागे जशी कोरोनाची परिस्थिती आली अशीच काही काय म्हणतात भूकंपासारखी परिस्थिती किंवा ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ अशा काही परिस्थिती आल्या. आता जसं जपानमध्ये पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात हाहाकार झाला पाऊस खूप अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे भरपूर लोकांचं नुकसान झालं. आता आपण इतर देशांशी संबंध चांगले ठेवल्यामुळे भरपूर लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे. पंजाबमध्ये भरपूर लोकांना अन्नधान्याचा पुरवठा झालेला आहे सगळ्याच गोष्टींचा तिथं पुरवठा करण्यात आलेला आहे. देशांशी इतर देशांशी संबंध चांगले ठेवले शेजाऱ्यांशी संबंध चांगले ठेवले तर नक्कीच ते आपल्याला मदतीला धावून येतात. पण जर आपलं जर इतरांशी वैर असलं इतर देशांशी वेळ असलं तर मात्र युद्धजन्यसारखी परिस्थिती निर्माण होते आणि आपल्या देशावरती जर काही नैसर्गिक आपत्ती आली तर आपल्याला मात्र बचावाला कोणी येत नाही किंवा मदतीला कोणी येत नाही. तर असं व्हायला नको या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रत्येक देशाला फायदेशीरच ठरतो. आले लक्षात तुम्हाला. पुढचा पॉईंट आहे त्याच्यातला कार्यक्षमतेमध्ये वाढ. जेवढं आपण आंतरराष्ट्रीय व्यापार केला म्हणजे काय देशाच्या लोकांची गरज बघून आपण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर वस्तूंची विक्री करायची म्हटली तर साहजिकच आपल्या कार्यक्षमतेमध्ये काय होत जाते वाढ होत जाते. पहिले आपण काय करायचो जी शेती करत होतो ती फक्त पारंपरिक पद्धती किंवा उदरनिर्वाहापुरता शेती करत होतो. मग ही उदरनिर्वाह सोडून आपण जसं जसं विकासाच्या दिशेने पाय उचलला तसं आपण आर्थिक विकासाचा विचार केला त्याप्रमाणे आपण आता फक्त उदरनिर्वाहापुरता शेती करतो का नाही. आताची जी शेती आहे त्याच्यामध्ये आधुनिकीकरण घडून आलेलं आहे तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं. हे उत्पादन फक्त देशापुरतंच नाही तर विदेशामध्ये किंवा परदेशामध्ये त्याची निर्यात करण्याच्या दृष्टीने आपण वाढ केलेली आहे. म्हणजेच काय आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झालेली आहे. कार्यक्षमतेमध्ये वाढ झाल्यामुळे आपल्याला परकीय चलन प्राप्त झालेले आपल्याला अनेक वस्तूंची आपण काय करतो निर्यात करत आलो आहोत. त्याचमुळे काय होतं अजून आपल्याला याचा एक सांगता येईल आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा काय सांगता येईल की आपल्याला मक्तेदारीचा आळा घालता येईल की कोणताही जो उत्पादक आहे तो वस्तूवरती मक्तेदारी निर्माण करू शकणार नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आपल्याला फायदा काय होता आपण देशात जर एखादी वस्तू मिळत नसली तर आपण आंतरराष्ट्रीय बाजारातून ती मागवू शकतो. हा एक फायदा सांगता येईल म्हणजे मक्तेदारीला आळा बसतो त्याच्यामुळे. आणि लक्षात हा एक फायदा सांगता येईल. पुढचा आहे जागतिक एकात्मतेमध्ये वाढ होते. आपले अनेक देशांशी व्यापार व्यवहार चालल्यामुळे काय होतं प्रत्येक देशांशी आपले सलोख्याचे संबंध निर्माण होतात एकात्मतेचे संबंध निर्माण होतात. म्हणजेच काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत नाही. देशाचं प्रत्येक देशात स्वतःचं संरक्षण करू शकतो. हा एक आपल्याला चांगला फायदा सांगता येईल. त्याचबरोबर कच्च्या मालाची सुद्धा आपल्याला उपलब्धता होते. एखाद्या वेळेस जर आपल्या देशामध्ये कच्चा माल नसला तर आपण इतर देशांकडून काय होतं कच्चा मालाची सुद्धा आयात करू शकतो. आपल्याकडे कमी जास्त प्रमाणात जर एखादी यंत्रसामग्री बनवू शकत असले परंतु यंत्रांचे जर सुट्टे भाग लागत असले तर आपण इतर देशांकडून त्यांची काय करू शकतो आयात करू शकतो. हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा आपल्याला हे सांगता येते. आलं लक्षात. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अनेक असे फायदे आहेत. प्रत्येक याची दोन बाजू असतात. काही हे असतात फायदे असतात काही तोटे असतात. आपण तोटे पुढच्या लेक्चरला बोलणार. आजच्या लेक्चर्समध्ये आपण फक्त काय बघितलं आंतरराष्ट्रीय व्यापाराचे असलेले फायदे बघितलेले आहेत. काय बघितले फायदे बघितलेले आहेत. फायद्यांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट बघितले किमतीतील बदल बघितले किंवा किंमत समानता बघितलेली आहे. आपल्याकडे तयार होणाऱ्या वस्तूंची म्हणजे कमतरता आहे ती भरून निघते बरोबर आहे. असे अनेक पॉईंट आपण इथं पाहिलेले आहेत. याच्यावरती आधारित सुद्धा परीक्षेला प्रश्न पाहायला मिळतो. म्हणून सर्वांनी हा लेक्चर स्किप न करता पहा लेक्चरला बसा. त्याचबरोबर MCQ पॅटर्नचे सुद्धा लेक्चर्स पाहत जा. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात स्पर्धा परीक्षेमध्ये त्यावर आधारित सगळी माहिती दिलेली आहे. लेक्चर स्किप न करता पाहत जा. लेक्चर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या लेक्चरला असंच नवीन घटक घेऊन. याच्या पुढची माहिती आपण त्या लेक्चर्समध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आपण पाहिले. आता आपल्याला तोटे बघायचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आणि लक्षात घ्या की त्यावरही आधारित परीक्षेला प्रश्न पाहायला मिळतात. प्रत्येक याची दोन बाजू असतात. काही नेगेटिव्ह बाजू काही पॉझिटिव्ह बाजू. आपण जे आजची बघितली ती पॉझिटिव्ह बघितली. आता नेगेटिव्ह सुद्धा बाजू बघून घेऊ की आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जेवढा फायदा आहे त्याच्यापैकी तोटा कशा प्रकारे आहे तेही आपण समजून घेणं गरजेचं आहे. परंतु ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. लक्षात भेटूया पुढच्या लेक्चरला नवीन पॉईंट घेऊन. लक्षात तोपर्यंत धन्यवाद.